पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण मित्रांनो, ज्या पोस्टसाठी तुम्ही प्रतीक्षेमध्ये होते त्याची जाहिरात आता आलेली आहे. तर पाहूया कोणत्या विभागामध्ये ती जाहिरात आहे. तर लेखा व कोशागार पुणे विभाग या अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. तर पाहूया पदाचं नाव काय, तर कनिष्ठ लेखापाल गट क आणि याचा जर पगारीचा जर विचार केला तर या स्टेनचं आहे 29,200 ते 92,300. तर यामध्ये पदे किती रिक्त आहेत म्हणजे कोणकोणत्या आरक्षणानुसार यामध्ये पदसंख्या देण्यात आलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी प्रवर्ग पदसंख्याचं पाहू शकता. आज 9 आज 5 20 अशा पद्धतीनं एकूण टोटल पदे आहेत 75 पदांसाठी ही काय असणार आहे जाहिरात. तर यामध्ये प्रत्येक आरक्षणानुसार पदे काय विविध प्रमाणामध्ये दिलेले आहेत. सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, अनाथ, दिव्यांग अशा पद्धतीनं. आता यामध्ये जर आपण विचार केला तर सविस्तर जाहिरात अजून प्रकाशित करण्यात आलेली नाही, तर ती वेबसाईटवर येणार आहे. तर यामध्ये महत्त्वाचा जर विचार केला तर आपण कधी सुरू होणार आहे ही फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट, तर पाहू शकता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो 31 डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि 30/1/2025 म्हणजेच 30 जानेवारीपर्यंत ही वेबसाईट सुरू राहणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो शेवटचा दिनांक असणार आहे म्हणजे तारीख असणार आहे 30 जानेवारी 2025 म्हणजेच 11 वाजून संध्याकाळी 59 मिनिटापर्यंत तुम्हाला फीस पेड करता येणार आहे तुम्ही जर अर्ज भरला असेल तर. त्याच्यानंतर जे काही प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे याबाबत सूचना त्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येतील. तसेच परीक्षेचा दिनांक देखील अजून प्रकाशित करण्यात आलेला नाही. या संदर्भामध्ये जर बदल झाला तर त्याच्यासाठी वेबसाईट दिलेली आहे. या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, भेट द्यायची आहे आणि यामध्ये सर्व सूचना प्रकाशित करण्यात येणार आहेत. तसेच जर आपण या ठिकाणी विचार केला कशाचा, तर त्यांनी सांगितलेले शैक्षणिक पात्रता नेमकी काय आहे. पद एक कनिष्ठ लेखापाल अत्यंत महत्त्वाचं आणि एकदम चांगलं पद आहे आणि यामध्ये जे काही शैक्षणिक पात्रता आहे ती महत्त्वाची आहे. पहा, कारण विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असेल तरी या ठिकाणी चालणार आहे आणि मराठी टंकलेखन किमान 30 आणि इंग्रजी टंकलेखन 40 म्हणजे 2 सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणे कंपल्सरी आहे. मराठी 30 आणि इंग्लिश 40 आणि कोणत्याही शाखेची पदवी जर असेल तर तुम्हाला हा फॉर्म 100% भरता येणार आहे. आणि यामध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 19 वर्षापेक्षा कमी नसावे आणि खुल्या वर्गासाठी 38 वर्ष आणि मागासवर्गीय व्यक्तीसाठी 43 वर्ष आणि दिव्यांग आणि अनाथासाठी 45 वर्षापेक्षा जास्त नसावे. यामध्ये जर फीसचा विचार केला अराखीव म्हणजे खुला वर्गासाठी ₹1000 असेल आणि राखीव प्रवर्गासाठी ₹900 फीस या ठिकाणी आहे. त्याचं चलन असणार आहे आणि माजी सैनिकासाठी परीक्षा शुल्क माफ असणार आहे. अशा पद्धतीनं ही संपूर्ण जाहिरात असेल. जाहिरात अजून प्रकाशित झालेली नाही पूर्ण, ही थोडक्यामध्ये जाहिरात होती. तर अशा पद्धतीनं जागा आता ह्या निघणार आहेत. ज्यावेळेस पूर्ण ॲड येईल त्यावेळेस फॉर्म कसा भरायचा ते देखील आपण माहिती सविस्तर पद्धतीनं पाहूया. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या चॅनलला शेअर करा.